परळीमध्ये गुंडगिरी वाढलेली आहे असा थेट आरोप धनंजय मुंडे यांच्यावर जाहीरपणे केला होता तो स्वतः शरद पवारांनी परळीच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने. आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक दाखले दिले होते. तेव्हा आज वाल्मिक कराडला जी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, डॉक्टर अशोक थोरात नावाच्या सिव्हिल सर्जन कडून 3 दिवस खास सेवा पुरवली गेलेली आहे. आणि धनंजय मुंडे हे मात्र तुमचे रेट वाढवायचे, जाहिरातीचे, तुम्हाला मीडिया ट्रायल करायची आहे, त्याच्यामुळे त्या बातम्या त्याबद्दल मला काही विचारू नका वगैरे असं करून आपली जबाबदारी टाळत आहेत. म्हणजे आपण एक मंत्री आहोत आणि मंत्र्याच्या आधी आपण आमदार आहोत हे विसरून ते माध्यमांना दोष द्यायला लागले. आणि आता खुल्या कारागृहामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा जो जनता दरबार आहे त्या जनता दरबाराचं जे खुलं कारागृह आहे त्या कारागृहामध्ये धनंजय मुंडे यांची सगळी उरली सुरली सगळी आबरू पणाला लागलेली आहे. तरी देखील त्यांना राजश्रय मिळालेला आहे, तो भाग वेगळा. आणि त्यांच्या आशीर्वादाने वाल्मिक करार वाढला, पोचला. त्याला ज्या प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा सीआयडी असेल, एसआयटी असेल, या सगळ्या अधिकाऱ्यांकडून त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता चक्रावून गेलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांसह सुरेश धस यांच्यापर्यंत जी जाहीरपणे साक्ष दिली गेलेली आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये, त्याची दखल विद्यमान महायुतीचं सरकार का घेत नाही? आणि त्या सरकारने त्याचे जे म्होरके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची यंत्रणा वेगाने हलवलेली आहे ही वस्तुस्थिती मान्य करून देखील सगळे अधिकारी मात्र मुंडेंना आणि वाल्मिक कराडला संरक्षण का देत आहेत हा प्रश्न आहे. आता धनंजय मुंडे थेट खंडणी हत्येच्या संदर्भात गुन्हेगार आहेत का, तसं म्हटलं गेलेलं आहे का, तपासात तसं निष्पन्न झालेलं आहे का? तर अजिबात नाही. परंतु सुरेश धस यांनी जो थेट आरोप केला होता, केलेला आहे तो ऑन रेकॉर्ड आहे. काय आरोप? सातपुडा बंगल्यावर खंडणीची बैठक झालेली आहे, त्याची तारीख देखील सगळ्यांना माहिती. त्याचं काय, हे सगळे प्रश्न घेऊन आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, आज प्रजासत्ताक दिन, पालकमंत्री पदावरून काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण सगळं बघितलेलं आहे. तर चंद्रकांत पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले आणि अनेक पालकमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला धनंजय मुंडे यांच्या संदर्भात. त्यावेळेला आता बघा, सरकार चौकशी करताय म्हणजे चंद्रकांत पाटील म्हटले की सरकार चौकशी करताय, एसआयटीची चौकशी केली जाते, सगळं हे होत आहे. आणि मग तुम्ही तुमच्या त्या बातम्यांमुळे जरा अडथळे निर्माण होत आहेत, तर ते थांबवा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे धनंजय मुंडे जे बोलले, धनंजय मुंडे असं म्हणाले होते की मला काही बोलायचं नाही, त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. परंतु तुम्ही तुमचं काय, तुमचा टीआरपी वाढवा, जाहिरातीचे रेट तुमचे वाढवा वगैरे वगैरे असं त्यांनी माध्यमांना टोला लागावला. आता खरं तर माध्यमांचा काय दोष आहे? जर विधिमंडळाच्या पटलावर, विधानसभेच्या पटलावर जर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलेलं की बीडमध्ये अराजक माजलेला आहे आणि ते माजलेले कुणामुळे, त्याला जबाबदार धनंजय मुंडे नाही आहेत. बरं, एकटे धनंजय मुंडेच या बीड मधल्या अराजकाला जबाबदार आहे असं अजिबात नाही, ही वस्तुस्थिती देखील आहे. आता कोणाला स्वतःला पालकमंत्री व्हायचं होतं प्रकाश सोळुंकेंना, म्हणून ते रस्त्यावर आलेले, ते मागणी करतात आहे.
सुरेश धस आणि मुंडे, पंकजा मुंडे वगैरे हे यांचं राजकीय हाडवैर आहे. त्याच्यामुळे ते रस्त्यावर आलेले आहेत. संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत. त्याच्यामुळे ते रस्त्यावर आलेले आहेत. जितेंद्र आव्हाड हे तर खास पवार समर्थक आहे, शरद पवार समर्थक, ते रस्त्यावर आलेले आहेत. मग हे जरी मान्य केलं आपसातलं राजकारण, तरी ते राजकारण करण्याची एक हद्द असते आणि आपण कुणावर कशा प्रकारे आरोप करतोय, काय आरोप करतोय, याची एक सीमा ठेवावी लागते. अर्थात ते राजकारणी किती पाळतात हा भाग वेगळा आहे. परंतु धनंजय मुंडे यांनी एकाही आरोपाला उत्तर दिलेलं नाही. ते देऊ शकलेले नाही. त्याच्यामुळं माध्यम मला टार्गेट करतात किंवा राजकारणी मला टार्गेट करतात असं म्हणण्याचा धनंजय मुंडे यांना आता या क्षणाला तरी काही अधिकार नाही. नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. आणि शिर्डीच्या अधिवेशनामध्ये, गुलाबी ढंगाच्या त्या अधिवेशनामध्ये त्यांना अजित पवारांनी पुन्हा एक प्रमाणपत्र दिलं की वावटळ थांबवलेली आहे वगैरे वगैरे, ते दिलेलं आहे. आता ते वाट बघत आहेत अजित पवार. काय वाट बघतात आहे? धनंजय मुंडे आरोपाचा जो तपास चालू आहे वाल्मिक कराडच्या संबंधी, त्याच्यामध्ये जर नाव आलं तर मग राजीनामा घ्या. अहो, पीक विमा घोटाळा बीड जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांची जर तुलना केली मराठवाड्यातल्या, तर 380 कोटीच्या वर पीक विमा वाटण्यात आलेला आहे. आणि सुरेश धस यांनी जो आरोप केलेला आहे, काय आरोप केलेला आहे? की परळी पॅटर्न म्हणजे विशिष्ट लोकांनी आपल्या नावावर, म्हणजे इतरांच्या नावावर ते भरले, आधार कार्ड जमा केले वगैरे, ते सगळं केलं आणि भ्रष्टाचार केलेला आहे. इतरांच्या जमिनीवर उतरवलेला आहे आणि त्या जमिनी आपल्या आहेत असं दाखवलेलं आहे. ते मलिदा लाटलेला आहे. अनेक आहे, गायरान जमिनी, वन जमिनी, म्हणजे कितीतरी हजारो हेक्टरचा तो घोटाळा आहे. बरं, त्या घोटाळ्यासंबंधी विचारायला गेलं विद्यमान कृषी मंत्र्यांना, तर ते म्हणतात 2-3% भ्रष्टाचार होतच असतो, असं माणिकराव कोकाटे म्हणालेले आहेत. म्हणजे बघा की एकमेकाला कसं सांभाळून घेतलं जातं. किती आरोप करायचे बाकी राहिलेले आहेत. म्हणजे वाल्मिक कराडकडं 300 हायवा आहे. त्याच्यातून सगळी राखेची वाहतूक होते, वाळूची होते. आणि मग धनंजय मुंडे ह्या त्या जगतमित्र, ती कुठली कंपनी व्यंकटेश्वरा की जगतमित्र, याचे ते भागीदार आहेत. तिथं ते नफा लाटतात ते दोघं जण म्हणून. मग अजून काय सिद्ध व्हायचं बाकी राहिलेलं आहे? किती उदाहरणं आहेत. म्हणजे इतके उदाहरणं असताना देखील तुम्ही वाट बघताय की SIT कधी नाव धनंजय मुंडेंचं घेईल, CID कधी घेईल. अहो, ते कसं घेईल? जर आता एक उदाहरण नवीन आलेलं आहे, जे डॉक्टर अशोक थोरात यांचं प्रसिद्ध केलंय, पियुष इन नावाचं मोठं हॉटेल आहे. आणि हा पठ्ठ्या विमल मुंदडा ज्या वेळेला आरोग्यमंत्री होत्या, त्यावेळेला त्यांचा OSD होता. आणि त्यांनी जे काही कारनामे केलेले आहेत, त्याचं बक्षीस म्हणून त्याला बीड जिल्हा दिलेला आहे. आणि मग आता वाल्मिक कराड सारखा आपला खास मित्र येतोय म्हटल्यानंतर, एकदम 11 जे इतर रुग्ण होते त्यांना बाहेर काढण्यात आलं. ते वातानुकूलित, म्हणजे खाजगी हॉस्पिटलला लाजवेल अशा पद्धतीची सेवा त्या सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात आली. 3 दिवस लाड केले गेलेले आहेत. म्हणजे पोलिसामधला अधिकारी असो, आरोग्य सेवेतला असो, कृषी खात्यातला असो, ते सगळे आपले बगलबच्चे. जरी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना करण्यात आलेलं नसलं, तरी देखील त्यांचा प्रभाव आहे तो आहेच आहे. तो कुठं राहणार? म्हणजे त्यामुळेच त्यांचा राजीनामा मागितला जातोय, परंतु ते देत नाहीये. बरं, आता सुरेश धस यांनी एक शंका दूर केलेली आहे. काय शंका दूर केलेली? की हे जे मराठा विरुद्ध वंजारी, वंजारी विरुद्ध मराठा असं अजिबात नाही. त्याने अनेक खुलासे केलेले आहेत. किती वंजारी व्यक्तींचे खून झालेले आहेत. त्याच्यामध्ये महादेव मुंडे एक नाव त्यांनी सांगितलेलं आहे. 13-14 महिन्यापूर्वी ती हत्या झालेली आहे. आणि मग त्या हत्येमध्ये कोण आहे? वाल्मिक कराडचे सुपुत्र आहेत त्याच्यामध्ये. आणि या सुपुत्रांनी, वाल्मिक कराडनी, ते सानप नावाचे जे PI आहे त्यांच्यावर दबाव आणला होता की हे मुख्य जे आरोपी आहेत खरे, यांना धक्का लावायचा नाही. पकडायचं कोणाला? इतरांना पकडायचं. इतरांची फडफड झाली पाहिजे हे बघायचं. मग ते सानप यांनी काही मान्य केलं नाही. त्यांची बदली करून घेतलेली. हे जे मी आपल्याला सांगतोय, हे सगळं प्रसारित झालेलं आहे. मग आता प्रश्न असा पडतोय
की वाल्मिक कराडला एवढी VIP ट्रीटमेंट का हो? म्हणजे 302 खाली त्याला पकडलाय म्हणताय, तिथं ते चौकशी चालू आहे म्हणतात. मग त्याला तो काळा बुरखा का नाहीये? हातामध्ये बेड्या का नाहीयेत? सुदर्शन घुले आणि इतरांच्या हातामध्ये तशा बेड्या टाकलेल्या आहेत, त्याप्रमाणे निदान त्यांच्या तो काळा बुरखा त्यांना टाकलेला आहे. हे वाल्मिक कराडच्या बाबतीत का नाही? मग तो आजारी आहे, त्याला घोरण्याचा त्रास होतो, मला त्याला अमुक आजार आहे, तमुक आजार आहे, याच्यामुळे त्याला सूट दिली जातीये. आणि तो आता कारागृहामध्ये गेलेला आहे. आता तो कोणत्या कारागृहामध्ये गेलेला आहे? बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आहे, जिथे हे बाकीचे सगळे आरोपी आहेत. म्हणजे आता ते एकमेकाला भेटणार नाही का? म्हणजे ही सोय का केली जातीये, प्रश्न हा विचारला जातोय. मग व्हिसल ब्लोअर अंजली दमानिया न भेता न घाबरता त्या म्हणतात की तिथून यांना उचला, म्हणजे वेगवेगळं ठेवा, त्यांना वाल्मिक कराडला आर्थर रोडवर त्या जेलमध्ये आणा, आर्थर रोड जेलमध्ये मुंबईच्या, ही मागणी केली जाते. कारण की कसं आहे की सगळं तुम्ही जे काही गेल्या हे जशी हत्या झाली 9 डिसेंबर नंतर, मग ते तुमचं शरण येणं असो 20 दिवसानंतर, मग तुम्ही कोणत्या गाडीमध्ये फिरले, कसे फिरले, कोण कोण बरोबर होतं, 29 तारखेला 29 नोव्हेंबरचा जो व्हिडिओ आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे पोलिसांसह त्या राजेश पाटील ते PSI सह सगळेजण तुम्ही कसे एकत्र होते, हे सगळं प्रसारित झालेलं एवढं उघड समोर दिसत असताना एवढे का लाड केले जातात आहेत कराड? प्रश्न हा विचारला जातोय. आज अनेक लोकमत असेल, सकाळ असेल, अनेक दैनिकांनी ती बातमी दिलेली की कशा प्रकारे वातानुकूलित वातावरणामध्ये त्याला वाल्मिक कराडला ठेवण्यात आलं होतं, त्याची कशी सेवा केलेली आहे. हे सगळं जे कुठंतरी थांबायला पाहिजे अशी लोकांची भावना आहे. आणि मग तपास होईल. आता बघा, वाल्मिक कराडची संपत्ती म्हणजे ती दुसरी पत्नी जी आहे ज्योती मंगल जाधव असेल, अमुक असेल, तमुक असेल, कितीतरी आता संपूर्ण यादी लोकांना पाठ झालेली आहे. मग त्याच्यामध्ये हे भागीदार आहेत धनंजय मुंडे काही कंपन्यांमध्ये. ते भला आपला संबंध नाही असं म्हणत आहे, परंतु अगदी ROC कडून अंजली दमानी यांनी माहिती काढलेली आहे. ती तशी कुणालाही ग्लोबल तुम्ही गुगल सर्च केलं तर ती मिळू शकते. म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीज याच्यामध्ये जर सर्च केलं तर ते आपल्याला मिळू शकतं ते. म्हणजे इतकं ओपन आहे, इतकं सरळ आहे, तरी देखील काही नाही. आणि धनंजय मुंडे यांनी जसं निवडणुकीच्या काळामध्ये आपलं संपत्ती विवरण जाहीर केलं, आपली संपत्ती 2019 मध्ये जी होती 13-14 कोटी रुपये, ती एकदम त्यांची 59 कोटी रुपये झाली, दुप्पट वाढलेली आहे. मग वाल्मिक कराड देखील असं खाते म्हणजे हिशोब ठेवण्यामध्ये पटायचे. 52 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरलेला आहे अशी माहिती सांगितली जाते. म्हणजे उद्या चौकशी झाली संपत्तीची याची त्याची, तर त्याच्यातून देखील निर्दोष अशी सुटका होऊ शकते. मग ईडीनी नोटीस पाठवलेली आहे 2022 साली वगैरे, त्याची पुंगळी करून टाकण्यात आलेली आहे. नाही तर इतक्या दिवसात ते 2-2.5 वर्षामध्ये तर कधीच कारवाई झाली असते, परंतु ते झालेलं नाहीये. म्हणजे आता हे ज्यांच्या लाडक्या बहीण योजनेचे हे प्रमुख होते, त्या अजित पवारांनी कुठल्या नोटिसीला भीक घातलेली आहे? त्यांचे हसन मुश्रीफ आहे, छगन भुजबळ आहे, प्रफुल्ल पटेल आहे. काय झालेलं आहे? काहीच झालेलं नाही. त्याच्यामुळे वाल्मिक कराड तर आपला माणूस आहे, त्याला वाचवलं पाहिजे. मग आपल्या बरोबर त्यालाही जरा वॉशिंग मशीनमध्ये टाकलं पाहिजे. मग ते टाकलं गेलेलं आहे. म्हणजे हे असं सगळं चाललेलं आहे उघडपणे, आपण ते बघतोय. आणि एकूणच आता ही जी खुल्या कारागृहात जी काही राजकीय लोकांनी, म्हणून शरद पवारांनी मागणी केलेली आहे की यांच्या जीविताला धोका होऊ शकतो, म्हणून राज्य सरकारने यांना संरक्षण दिलं पाहिजे. या लोकप्रतिनिधींना जे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या विरोधात बोलत आहेत, मोर्चामध्ये बोलत आहेत, प्रसार माध्यमांना सांगत आहेत, त्यांना संरक्षण द्या अशी मागणी केलेली आहे. आणि म्हणून त्या अर्थाने आपण असं म्हटलेलं आहे की खुल्या कारागृहात ही ओळख परेड वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंची जी झालेली आहे, होत आहे, त्याला स्वतः साक्षीदार म्हणून शरद पवार आहेत, ज्यांनी परळी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या आरोपाला सुरुवात केली होती आणि यांची खरी ओळख लोकांना करून द्यायला सुरुवात केली होती.
आता दुर्दैवाने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सरकार, तपास यंत्रणा कितपत प्रामाणिक आहे हे येणारा काळच सांगेल. आणि वाल्मिक कराड आणि इतर मारेकऱ्यांना काय शिक्षा होईल ते आता बघू, ते आपला येणारा काळ सांगणार आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.